नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, अमृत योजना टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 6,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आता मिळणार आहेत. या संदर्भातली ही जी योजना आहे यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, या योजनेचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा, A to Z माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे योजना, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर प्रकारच्या योजना दिसतील. यामध्ये आपल्याला इथे यायचं आहे शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा GCC TBC. तर याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेची सर्व माहिती इथे दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही सगळी माहिती, योजनेचा उद्देश काय आहे, तसेच लक्ष्यगट काय आहे, लाभार्थ्याची पात्रता काय आहे, काय काय माहिती आपल्याला लागणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे A to Z प्रोसेस सांगणार आहे. तर इथं जे काही टंकलेखन असेल, लघुलेखन असेल, जे काही बेसिक कोर्स आहे त्यांना अर्थसहाय्य भेटणार आहे. पात्रता पहा. पात्रतामध्ये जर पाहिलं, सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणं बंधनकारक आहे. 18 ते 45 वय असणं गरजेचं आहे. जे काही तुम्ही संस्थेकडून टायपिंग झालेले, त्या संस्थेकडून तुम्हाला जे काही प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेचं आहे. तसेच जे काही लघुलेखन झालं असेल, ते ऑनलाईन जी काही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाले त्याची निकालाची जी काही प्रत आहे ती प्रत तुम्हाला लागणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा शासनात टंकलेखन अभ्यासक्रमासाठी जमा केलेल्या जी काही फी भरलेली आहे त्याची पावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एक बँक पासबुक असणं गरजेचं आहे. तसेच लाभासाठी अर्जाची करण्याची पद्धत काय आहे, तर ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे. लाभ काय काय आहे ते लाभ तुम्हाला इथे दिलेला आहे. जर जे GCC TBC कम्प्युटर टायपिंग मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, 30, 40, 50 व 60 जे काही WP शब्द प्रति मिनिटाचे आहेत ते सर्वजण इथे तुम्ही अप्लाय करू शकता. 6,500 अक्षरी रुपये प्रोत्साहन अर्थसहाय्य देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षेची ऑनलाईन लघुलेखन असेल, मराठी हिंदी लघुलेखन असेल, टंकलेखन असेल, या दोन्ही परीक्षा जे लघुलेखन आहे त्याला 5,300 रुपये आहे आणि जे टंकलेखन आहे त्याला 6,500 रुपये अशा प्रकारचे अनुदान जे पैसे आहेत ते आता मिळणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्याकडे तुमच्याकडे DBTद्वारे मिळणार आहे. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्डला जी बँक लिंक असेल ते इथे पैसे जमा होतील. आता यासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये उमेदवाराचं स्वघोषणापत्र, हे स्वघोषणापत्र यावरती फोटो चिटकवायचा आहे. ज्यामध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव वगैरे लिहून, तुमचा जिल्हा असेल, तुमची सही हे तुम्हाला यावरती करायची आहे. त्यानंतर संस्थे चालकाचं स्वघोषणापत्र, ज्या संस्थेमध्ये तुम्ही टायपिंगची परीक्षा टायपिंग केली असेल, टायपिंगची परीक्षा पास केलं असेल तर त्यांच्याकडून हे तुम्हाला लेटर हेडवरती घ्यायचं आहे. हे प्रमाणित करण्यात येते की ही जी काही माहिती आहे ही सगळी त्यांचं जे काही लेटर हेड आहे, जे संस्था आहे जिथे तुम्ही कोर्स लावला होता टायपिंगचा, त्यांच्याकडून लेटर हेडवरती हे जे काही आहे ते सगळं टाईप करून घ्यायचं आहे आणि त्यावरती त्यांची सही शिक्का जे असेल ते घ्यायचं आहे. त्यानंतर आता अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी इथे 3 नंबरचा ऑप्शन आहे, अर्ज करावरती क्लिक करायचं आहे आणि आता अर्ज करायचा यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करण्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन ID आणि पासवर्ड विचारला आहे. तर आपला फर्स्ट टाईम आलो आहे तेव्हा आपल्याला अकाउंट उघडायचं आहे. न्यू टू अमृत क्रिएट अँड अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर जी काही माहिती आहे ही वाचून घ्यायची आहे, यावरती टिक करायची आहे आणि ओके करायचं आहे. आता आपल्याला आधार नंबर विचारला जाईल, तर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. खाली तुमचा मोबाईल नंबर ॲज पर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो इथे टाकायचा आहे आणि खाली जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP ते टाकून व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा नाव, जन्मतारीख, ॲड्रेस ॲटोमॅटिकली येईल. जे काही असेल, जन्मतारीख नाही आली तरी चालेल, काय अडचण नाही. जी काही माहिती येईल ती ॲटोमॅटिकली येईल. फक्त आय ॲग्री करून तुम्हाला कन्फर्म अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ईमेल ID विचारेल. ईमेल ID व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे. तुमच्या गावाचं नाव असेल ते इथे निवडायचं आहे. त्यानंतर धर्म आपला कुठला आहे तो निवडायचा आहे. तर आपला हिंदू धर्म आहे, आपण इथे हिंदू धर्म सिलेक्ट करूया. तुमचा जो असेल तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर खाली
जे काही कास्ट आहे आपली ती इथे टाकायची. नसेल तर अदर ऑप्शन हा आहे, अदर ऑप्शन निवडून तुम्ही तुमची कास्ट इथे टाकू शकता. त्यानंतर खाली साइन अप बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन अप बटनावरती क्लिक कराल तर जे काही ईमेल ID तुम्ही टाकलेला आहे त्यावरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता लक्षात ठेवा, कधी कधी OTP तुम्हाला सापडणार नाही, तर लक्षात ठेवा जो स्पॅम फोल्डर असतो त्या स्पॅम फोल्डरमध्ये मेल आला असेल तर तो मेलचा OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि साइन अप करून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुली झालेलं आहे. ईमेलवरचा OTP टाकलेला आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. जे काही लॉग इन नेम आहे आपलं आणि जो पासवर्ड आहे तुम्हाला ईमेल ID वरती आला असेल तो ईमेल तुमचा चेक करा. ईमेल ID वरती आलेला लॉग इन नेम आणि पासवर्ड तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे काय केलं जाईल, तर जो काही न्यू पासवर्ड आहे तो तुम्हाला बनवायला विचारेल. तर तुम्हाला इथे एक न्यू पासवर्ड टाकायचा आहे. तुमच्या लक्षात राहील असं तुमचं नाव @123 अशा पद्धतीने टाका आणि खाली अपडेट पासवर्डवरती क्लिक करा. अपडेट झालेलं आहे, अपडेट पासवर्ड झाला, पासवर्ड चेंज झाला. आता आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन करूयात. पासवर्ड चेंज झालेला, आपण नवीन पासवर्ड बनवला तो टाकून आता साइन इन करायचा आहे. युजर नेम, लॉग इन नेम आणि ते युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुमचं जे काही नाव असेल, तुमचं ईमेल ID, मोबाईल नंबर, सगळी माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली दिसेल तुम्हाला. ती फक्त नेक्स्ट करायची. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स जे आहेत ते विचारलेत, ज्यामध्ये वडिलांचं तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचा दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे, तुमचं ब्लड ग्रुप काय आहे ते टाकायचं आहे, नसेल माहीत तर सोडून द्या, मॅरिड आहात का अनमॅरिड ते इथे सिलेक्ट करायचं आहे, तुमचा इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर शिक्षण तुमचं किती झालं आहे ते शिक्षण इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमच्याकडे शिक्षणाचं पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते शिक्षण सिलेक्ट केल्यानंतर तुमचं काय आहे, आत्ता तुम्ही व्यवसाय करता का, गृहिणी आहात किंवा शेती करता, काही सरकारी नोकर किंवा स्वरोजगार काही करत असाल तुम्ही, ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुम्हाला विचारलं जाईल, ज्यामध्ये तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलासुद्धा असणं गरजेचं आहे. ते मॅन्डेटरी डॉक्युमेंट तुम्हाला पुढे मी अपलोड करून दाखवणार आहे. जे उत्पन्न असेल तुमचं ते इथे इन्कम कुठल्या स्लॅबमध्ये येतं ते आणि तुमचं प्रायमरी सोर्स काय आहे उत्पन्नाचं साधन ते टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस विचारला जाईल, जो काही परमनंट ॲड्रेस आहे तो ऑटोमॅटिकली आला असेल. रेसिडेन्शियल म्हणजे करंट आत्ता जिथे राहत असेल तो ॲड्रेस टाका आणि सेव्ह बटनावरती क्लिक करा. आपली माहिती आता सगळी सेव्ह झालेली आहे. आता फक्त आपल्याला अर्ज करायचा आहे. लेफ्ट साईडला स्कीम बटन आहे, त्या स्कीम बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्व प्रकारच्या जे काही अमृतच्या योजना आहेत त्या सर्व येतील. अमृत योजनेमध्ये आपण थोडं खाली आल्यानंतर जी काही टायपिंगची आहे ती टायपिंगची योजना तुम्हाला यामध्ये दिसेल. त्या टायपिंगच्या योजनेमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे पहा ऑप्शन आहे अमृत MSEG GCC TBC. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पहिलं ऑप्शन GCC TBC वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे शेवटची तारीख वगैरे देण्यात आलेली आहे. तारीख वाढली तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला सांगण्यात येईल. तर आत्ताची 14 तारीख शेवट आहे, तर 14 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. खाली इथे अप्लाय बटनावरती क्लिक करा, सगळं वाचून घ्या आणि अप्लाय बटनावरती क्लिक करा. अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर ऑनलाईन सूचना आहेत त्या सगळ्या सूचना वाचणं ओके करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आता अमृत MSEG GCC TBC इथे हॉल तिकीटची माहिती, जे काही तुमचं हॉल तिकीट आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम दिलेली होती त्या ठिकाणी कुठे एक्झाम दिली होती ते हॉल तिकीटचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर सब्जेक्ट, तुम्ही कोणती एक्झाम दिली होती, म्हणजेच तुम्ही कोणती टायपिंगची एक्झाम पास झालेला आहात. TBC इंग्लिश, TBC GCC TBC इंग्लिश, GCC मराठी आहे आणि किती WPMची झाली आहात ते 40-30 जे काय असेल ते तुम्ही ते टाकायचं. त्यानंतर सीट नंबर तुमच्या हॉल तिकीटवरती असेल तो टाकायचा आहे आणि इयर कधी एक्झाम पास झाला ते इथे टाकायचं आहे आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. ही बेसिक माहिती आहे, तुमच्या हॉल तिकीटवरती असेल ती एकदा टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बँकेचे डिटेल्स विचारले जातील, जसं की सर्वात प्रथम तुम्हाला सिलेक्ट प्रिव्हियस बँक डिटेल्स, तर हा ऑप्शन काहीच नाही आहे कामाचा. IFSC कोड टाकायचा आहे तुमच्या बँकेचा, त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे, पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे, बँकेचं नाव काय आहे ते टाकायचं आहे आणि ब्रँच कुठे आहे ते टाकायचं आहे. आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. नेक्स्ट केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचं ऑप्शन येईल, ज्यामध्ये करंट जे काही कॅन्डिडेट सेल्फ डिक्लेरेशन जे स्वघोषणापत्र मी तुम्हाला म्हटलं होतं ते पहिल्या बॉक्समध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटचं जे होतं, जे संस्थेचं होतं ते सुद्धा दुसऱ्या बॉक्समध्ये अपलोड करायचं आहे. तर आता हे जे तुम्हाला म्हटलं होतं त्याची प्रिंट काढून तुम्हाला माहिती भरायची स्वघोषणापत्र ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. दुसरं आहे इन्स्टिट्यूट, जे संस्थेकडून तुम्हाला आणायचं होतं ते इथे अपलोड बटनावरती क्लिक करून इथे अपलोड करून घ्यायचं आहे. तर इथे आपण अपलोड करून घेऊयात. जे संस्थेकडून तुम्हाला लेटर हेडवरती घ्यायचं होतं ते इथे अपलोड करायचं. त्यानंतर 3 नंबरला आहे फीज पेड, जी पावती आहे तुम्ही पैसे भरलेल्याची ती पावती इथे अपलोड करायची आहे. सगळे PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 2 MB पर्यंत तुम्ही करू शकता. तसेच जे काही पुढचं आहे
टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं, जे पास झालेलं तुमचं सर्टिफिकेट आहे टायपिंग सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट ते अपलोड करायचं. त्यानंतर बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक अपलोड करू शकता. बँक पासबुक असेल तर बँक पासबुक, नसेल तर कॅन्सल चेक. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुम्ही जे काही एज्युकेशन टाकले, जे एज्युकेशन तुमचं झालं त्याचं पासिंग सर्टिफिकेट अपलोड करा. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे इथं. त्यानंतर खाली फोटो अपलोड करायचा आहे, पासपोर्ट साईज. सगळ्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फोटोमध्ये तुम्हाला अपलोड करायच्या आहे. फोटो PDF मध्ये अपलोड करायचं आहे. सगळे फोटोसुद्धा PDF मध्ये अपलोड करा. सही, सिग्नेचर आहे, सिग्नेचरसुद्धा PDF मध्ये अपलोड करा. सगळ्या गोष्टी PDF मध्ये अपलोड करू शकता. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट आहे, डोमासाईल सर्टिफिकेट ते मॅन्डेटरी सांगितलं आहे. जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे तिथे अपलोड करायचं आहे. आणि डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर खाली बारकोड नंबर विचारला जाईल. डोमासाईल सर्टिफिकेटवरती उजव्या कोपऱ्यामध्ये एक बारकोड आहे, त्या बारकोडच्या खालचा जो काही नंबर आहे तो या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, LC आपण म्हणतो, किंवा TC, LC किंवा TC असेल तुमच्याकडे ते इथे अपलोड बटनावरती क्लिक करा. मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे ते इथे अपलोड करा. जे काही तुमच्याकडे जेव्हाचं असेल LC, कधीचंही असू द्या, ते इथे टाका, अपलोड करा. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट इथे मॅन्डेटरी सांगितलं आहे. करंट फायनान्शियल इयर, आत्ताचं जे काही 2025 इयर चालू आहे त्याचाच तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्याच्यावरचा जो काही बारकोड आहे त्याचाच कोड तुम्हाला टाकायचा आहे. आणि ही सगळी माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून फॉर्म सबमिट करा. सबमिट करण्यापूर्वी इथे काय सांगितलं आहे, जे काही तुमचा फॉर्म सबमिट होईल, ज्याची हार्ड कॉपी आहे त्याची ती काढायची, त्याची प्रिंट काढायची, त्याच्यावरती सही करायची, जे कागदपत्र आहेत त्याच्यावरती सही करायची आहे. सगळे सेल्फ अटेस्टेड करून या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचं. जो पत्ता तुम्हाला इथे दाखवला असेल त्या पत्त्यावरती तुम्हाला सगळी कागदपत्र आणि फॉर्म भरलेची जी काही प्रिंट आहे ते तुम्हाला इथे या पत्त्यावरती पाठवायचे. हे जे एकदा वाचून घ्या, याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून घ्या. कुठल्या पत्त्यावरती पाठवायचं ते इथे तुम्हाला फॉर्म भरताना दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून, कागदपत्र जोडून, सगळ्यांवर फॉर्मवरती सही करून, कागदपत्रांवरती सही करून हे कागदपत्र तुम्हाला या पत्त्यावरती जो दिसतोय तो पत्त्यावरती पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने ही योजना आहे. आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्थसहाय्य जे आहे ते दिले जाणार आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.